नमस्कार भावांनो, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नेमकी काय, या योजनेचे उद्देश काय, वैशिष्ट्य आणि फायदे काय आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चांगलं समजून घ्या। तर भावांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय, ही योजना नेमकी कोणासाठी आहे? तर 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ही जी योजना आहे ही योजना केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारची नसून केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्र सरकारद्वारेच 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यात येणार आहे। या योजनेचं मुख्य उद्देश काय असणार आहे? तर या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना 5% व्याजदरासह पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये असं कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। या योजनेची वैशिष्ट्य आणि फायदे काय असणार आहे? तर पोर्टलवरती नोंदणी करणाऱ्या 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना 5 आणि 15 दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे। 5 ते 15 दिवसापर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे। 5 दिवसीय बेसिक प्रशिक्षण असणार आहे आणि त्याच्यानंतर 15 दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये रुपये 500 विद्यावेतन दिले जाणार आहेत। म्हणजे 5 दिवसाचं बेसिक प्रशिक्षण आणि त्याच्यानंतर 15 दिवसाचं म्हणजे पूर्ण प्रशिक्षण असणार आहे आणि या प्रशिक्षण कालावधीमध्ये आपल्याला 500 रुपये विद्यावेतनसुद्धा दिल्या जाणार आहे। प्रशिक्षणानंतर PM विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच ID कार्डसुद्धा प्रदान केल्या जाणार आहेत। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी 15,000 रुपयाचे ई-वाउचरसुद्धा दिल्या जाणार आहे। प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरास व्यवसाय सुरू करण्यासाठी 5% व्याजदरासह पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांचे कर्जसुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे एकूण 3 लाख रुपये। आता महत्त्वाची गोष्ट भावांनो, या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे? तर सर्वात प्रथम सुतार, लोहार, सोनार, कुंभार, नावी, माडी, धोबी, शिंपी, गवंडी, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनविणारे, खेळणी बनविणारे, कुलूप बनविणारे आणि विणकर कामगार तर इत्यादी 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता आवश्यक कागदपत्र काय असणार आहे? तर याच्यामध्ये सर्वात अगोदर आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर तर भावांनो इत्यादी कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करावी लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी। तर भावांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय, या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलं। या योजनेचा उद्देश काय असणार आहे, फायदे काय असणार आहे आणि वैशिष्ट्य काय असणार आहे? तर आपल्या एकंदरीतच लक्षात आलंच असेल की या योजनेअंतर्गत एकूण 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसाय प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आर्थिक मदत आणि प्रोत्साहन पण दिल्या जाणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, या 18 कारागिरांपैकी जर एखाद्या कारागिराला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये असे एकूण 3 लाख रुपये आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज 5% व्याजदरासह उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर भावांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा। पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।